श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, आजचे विचार हे तुझ्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन आणणारे ठरणार आहेत. तेव्हा शेवटपर्यंत हा संदेश तू ऐकावा, कारण याचे मूल्य तू जाणतोस. तू माझा प्रिय बाळ आहेस. जर माझ्या वचनांवर आणि माझ्या काही विचारांवर तू जर विश्वास ठेवलास आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनात त्यांना उतरवण्याचा प्रयत्न केलास, तर तुझ्या आयुष्यातून त्या कमतरता दूर होतील, ते दारिद्र्य दूर होईल. बाळा, लक्षपूर्वक तू हा संदेश ऐकावा, अशी मी तुला आज्ञा करतो. स्वामी माऊलीचा हा दिव्य आणि पवित्र संदेश तुमच्यापर्यंत आला असेल तर तुम्ही भाग्यशाली आहात. शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा. काही मिनिटे जी पुढील आहेत ती तुमचे भाग्य परिवर्तन करण्याची संधी तुम्हाला देत आहेत. तेव्हा ती संधी आत्मसात करण्यासाठी सज्ज व्हा. स्वामी म्हणतात, बाळा, दुःख सहन करणे आणि आपल्याला दुःख देणाऱ्यांना माफ करणे हे कितपत योग्य आहे हे त्या दुःखावर अवलंबून आहे. जर तुम्हाला थोडाफार त्रास होत असेल जो तुम्ही सहन करू शकता, तर ते तुम्ही पेलू शकता. तुम्ही देवाकडे तो न्याय मागू इच्छिता, कारण तुम्ही त्या क्षणाला दुःखी असता आणि ते खूप काही कठीण असते. जे काही तुम्ही सहन करत असता त्या क्षणाला देवाचा धावा करा आणि देवावर नितांत श्रद्धा ठेवा आणि विश्वास ठेवा की देव तुम्हाला या सर्व काही संकटातून बाहेर काढण्याची ती परिस्थिती निर्माण करून तुम्हाला त्यातून अवश्यच बाहेर काढतील. यावर तुम्ही पुरेपूर विश्वास ठेवा, कारण देवच एक तुम्हाला मार्गदर्शक आहेत, ज्यामुळे तुम्हाला ती संधी पुन्हा प्राप्त होते, ज्या संधीसाठी तुम्ही ते सोने करू इच्छिता. देव म्हणतात, बाळा, जर तुझ्याकडे असे नाते आहे जे वारंवार तुला यातना देऊ इच्छिते, तुला दुःखात ठेवू इच्छिते, तुझा अपमानकारक काही व्यवहार करून तुझा वारंवार पराजय करू इच्छिते, तर त्या क्षणाला तू माझा धावा कर. तू माझ्याकडे न्याय मागण्यासाठी आला आहेस, तर विश्वास ठेव की तुझ्यासोबत तो न्याय घडून येईल. देव तुमच्याकडे नजर ठेवून आहेत. तुम्ही जर या क्षणाला देखील विचार करत असाल की हे दुःख मी का सहन करत आहे आणि यातून मला कोण बाहेर काढेल, तर एकच उत्तर आहे की ते फक्त देव करू शकतात. त्यांच्यातच ते सामर्थ्य आहे, हे विश्वास ठेवा. देवाची अफाट शक्ती जेव्हा तुमच्यासाठी कार्यरत होते, तेव्हा तुमच्यासोबत तो न्याय होताना तुम्ही अनुभव करता. कित्येकांनी तो कित्येकदा अनुभवला आहे. जेव्हा तुमची श्रद्धा आणि विश्वास संपूर्ण आहे, तेव्हा डगमगू नका आणि देवाची प्रार्थना करत राहा, कारण देवाच्या प्रार्थनेत ती शक्ती आहे, ज्यामुळे तुम्ही देवाकडून तो न्याय प्राप्त करता. स्वामी म्हणतात, माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे. वर्तमानात असताना नामात राहा. तू स्वतः निस्वार्थ कर्माचा रोप लाव. कुणाच्या आशेवर, मदतीवर अवलंबून राहू नकोस, कारण त्या रोपावर येणाऱ्या फळावर अधिकार फक्त तुझा आणि तुझाच असेल. बाळा, जेव्हा तुम्ही देवाकडे येता आणि विश्वासाने देवाकडे काही मागता, तेव्हा मनात संपूर्ण विश्वास ठेवा की देवाची मदत कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला प्राप्त होईल. पण तिथपर्यंत तुम्ही एकांतात राहू नका, काळजीत राहू नका. एकांतात राहिल्याने तुम्ही एकटे पडाल. तुम्ही देवाच्या सहवासात राहा, देवाच्या नामस्मरणात राहा. त्यामुळे तुमच्या मनातील ते वाईट विचार नष्ट होतील. नामामुळे तुम्हाला ती अफाट शक्ती प्राप्त होते. स्वामी म्हणतात, बाळा, माझ्यावर विश्वास ठेवतोस ना आणि या संदेशाला संपूर्ण ऐकायसाठी आला आहेस ना, तर सुखासाठी कुणापुढेही हात पसरू नका. वेळ जाईल त्यापेक्षा
दुःखाशी 2 हात करा. चांगली वेळ निश्चित येईल हे मनाशी गाठ बांधा. कारण देव प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या तुमच्यासाठी कार्य करत आहे. कधीकधी तुम्हाला असे जाणवते की माझ्यासाठी कुणीही कार्य करू इच्छित नाही, देवसुद्धा माझे ऐकत नाही. पण तुम्ही हे लक्षात घ्या की देवाचे कार्य निरंतर तुमच्या भल्यासाठी आणि चांगल्यासाठी सुरू आहे. आज जरी तुम्हाला काही गोष्टी दिसत नसल्या तरी त्या पडद्याआड देवांजवळ सुरू आहेत. देव तुमच्यासाठी कार्य करू इच्छितात आणि म्हणूनच देवाचा हा दैवी संदेश तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला ते मार्गदर्शन आणि तुम्हाला मनाला ते समाधान मिळत आहे. कारण तुम्ही त्या योग्य बाळ आहात म्हणून तुमची निवड करण्यात आली आहे. देव म्हणतात, बाळा, मला माहीत आहे मागील काही काळ तू खूप काही कठीण परिस्थिती पाहिली आहे. पण तुझे विचार शुद्ध ठेव, तुझे कर्म चांगले करत राहा आणि हे विसरू नकोस की चांगल्या कर्मांची फळे ही निरंतर चांगलीच मिळत असतात. जर तुमचाही स्वामी संदेशांवर आणि स्वामींच्या विचारांवर विश्वास आहे तर होय स्वामी, मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करा. देव तुमच्या बाजूने कार्य करत आहे हे विसरू नका. देवाचे कार्य कधीकधी आज तुम्हाला दिसणार नाही, काही काळानंतर ते तुम्हाला दिसून येईल. मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोलेल तो होईल दुखी. पण समर्थ नाम रोज स्मरावे, त्यासी कधी न विसरावे. मनुष्य जन्म मिळतो एकदा, स्वामी नामात आनंद सर्वदा. स्वामी म्हणतात, कोणाला आपले करायचे तर हृदयातून करा, केवळ मुखाने नाही. कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, हृदयाने नाही. स्वामी म्हणतात, नाशवंत हा देह उद्या नाहीसा होईल. काय कमवलं आणि काय जमवलं, कधीतरी मातीमोल होईल. 2 शब्द घे मुखी, प्रेमाने जग जिंक, मन होईल प्रसन्न. स्वामी म्हणतात, असेल नसेल कोणी तुझं, तो पंखात नेहमी भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव. स्वामींच्या या वचनांवर विश्वास ठेवणारे जर संपूर्ण विश्वास ठेवून या जगात पुढे चालतील तर त्यांना कधीही आपले पाऊल पुढे नेलेले मागे ठेवावे लागणार नाही. कधीही त्यांना हारण्याचा प्रसंग येणार नाही. कारण देव त्यांना तशी शिक्षा देऊ इच्छितात की ते समृद्धीने परिपूर्ण होतील. जर तुम्ही एकटेपणाने ग्रस्त आहात तर देवाचा धावा करा, देवाचे स्मरण करा. कारण एकमेव देवच जो आहे जो तुम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन करू शकतो. देव अनेक तऱ्हेने तुमच्यापर्यंत येऊ शकतात. कधी ते संदेशाच्या माध्यमातून, कधी तुम्हाला अनुभवाच्या माध्यमातून, तर कधी एखादा चमत्कार घडवून तुमच्यासाठी आनंद देऊन. देवाचे अनेक येण्याचे मार्ग आहेत. त्यातील हा संदेश देखील तुमच्यापर्यंत आला आहे. तर या संदेशाला मनापासून स्वीकार करा आणि एक लाईक करा. जर तुम्ही स्वामींचे आशीर्वाद, स्वामींचे चमत्कार प्राप्त करू इच्छिता तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, कुणालाही रागावून बोलू नको, कुणाचे मन दुखेल असे वागू नको. कारण जेव्हा तुम्ही काही चांगले शब्द ऐकता आणि ते तुम्हाला आनंदित करतात तर तसेच आपल्या कृतीतही वापरण्याचा, आणायचा प्रयत्न करा. कारण शब्द ऐकून नुसतं काहीही होत नाही, ते कृतीत आणून तुम्ही त्याचा चांगला वापर करावा. तेव्हाच तुम्ही देवाचे अधिक प्रिय होता. देव म्हणतात, माझ्या संधी तुझ्यासाठी अनेक येत आहेत. या संधी तुला दिल्याबद्दल तू जे काही धन्यवाद तुझ्याजवळून देत आहेस ते मी स्वीकार करतो. तुला इथून पुढे कुठलीही कमतरता भासणार नाही. कारण माझे आशीर्वाद तुला परिपूर्णता देण्यासाठी आले आहेत. जे कोणी आर्थिक परिस्थितीने खूप काही गांजले आहेत, त्यांनी मागील काळात खूप काही परिस्थिती पाहिली आहे. खूप काही अडचणींचा सामना करून ते आज इथपर्यंत आले आहेत. ते त्यांच्या कष्टांनी,
ते स्वतःवर विश्वास ठेवून आणि देवांवर विश्वास ठेवून पुढच्या मार्गावर चालण्यासाठी सज्ज असावेत. कारण आता इथून पुढे त्यांना त्या संधी दिल्या जातील, त्या संधी प्राप्त होतील, ज्यामुळे त्यांच्या जीवनात अधिकता प्राप्त होईल, विपुलता प्राप्त होईल. देव आणि देवांचा आशीर्वाद तुमच्या सर्व काही समस्यांचे निराकरण करण्यासाठी तुमच्यापर्यंत आलेला एक आशीर्वाद, एक चमत्कार आहे, जो तुमचे जीवन संपूर्णपणे बदलून टाकू शकतो. जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज असाल तर या क्षणाला देखील तुमच्यासोबत काही चमत्कार घडून येतील. देवावर विश्वास ठेवणाऱ्यांना कधीही कुठल्याही कमतरतेला सामना करावा लागत नाही. कधीकधी परिस्थिती तुम्हाला दिसत नसली तरीही ते घडू शकते, कारण देवांजवळ ती अफाट शक्ती आहे. ते सर्व काही निराशेतून आशा निर्माण करू शकतात. आज स्वामी माऊलीचे विचार आणि स्वामी माऊलीचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा. जर तुम्ही या संदेशापर्यंत पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी एक सकारात्मक परिवर्तन होत आहे. जर तुम्ही आर्थिक परिस्थितीने आजपर्यंत खूप काही गोंधळलेला होतात, तुम्हाला खूप काही कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत होता, तर इथून पुढे तुमचे ते दुःख सहन करण्याची वेळ आता समाप्त होत आहे. कारण देव तुमच्यासाठी आर्थिक चमत्कार आणि एक आर्थिक नवीन उन्नती देणारा मार्ग तुमच्यासाठी उघडत आहे. ज्या मार्गावर तुम्ही चाललात की तुम्हाला ते आनंद प्राप्त होतील, ती विपुलता, ती समृद्धी तुम्हाला प्राप्त होईल. भरभराट, ज्यासाठी तुम्ही देवाकडे खूप काही मागत आहात, ती भरभराट तुम्ही आपल्या आयुष्यात, जीवनात पाहणार आहात. त्यासाठी सज्ज व्हा आणि ज्या क्षणाला तुम्हाला ती प्राप्त होईल त्या क्षणाला देवाचे मनापासून आभार माना. कारण तुमची निवड देवाने त्या भरभराटीसाठी, त्या आनंदासाठी आणि त्या विपुलतेसाठी केली आहे. जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जा असलेला संदेश ऐकत आहे, त्यांच्या घरी स्वामी देव भरभराट देवोत, सुख समृद्धी आनंदाने घर भरून जाओ, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. त्यांच्या मुलाबाळांना सुखाचे, आनंदाचे आणि प्रगतीचे दिवस स्वामी देव आशीर्वादासह देवोत, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.